शेवटचा दिस गोडा व्हावा. आमच्या आईचा आमच्या माऊलीचा जो शेवटचा दिवस आहे तो खऱ्या अर्थानं कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. आणि तो गोड होण्यासाठी आजचं सुंदर असं कीर्तनाचं आयोजन नियोजन या ठिकाणी या भुसाळ परिवारानं केलेलं आहे. मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं या कुटुंबाला आई कळाली, माऊली कळाली, आईचं प्रेम कळालं, आईची माया कळाली, आईचं महत्व कळालं. म्हणून आजचा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेला 4 चरणाचा आहे. ज्यांनी 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण केला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. कोण होते तुकोबाराया? ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो खऱ्या अर्थानं कुठे तरंगला? पाण्यावर तरंगला. उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविने रोकड्या विश्वजना. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थाने ज्यांचा आहे ते म्हणजे तुकोबाराया. आणि ज्यांचा माथा सुधरवण्यासाठी खऱ्या अर्थानं गाथेची निर्मिती केली, म्हणजे आपला सगळ्यांचा माथा सुधरवण्यासाठी ज्यांनी गाथेची निर्मिती केली ते म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबाराया. आणि ज्यांचं नाव घेतलं असता यमाला सुद्धा कापर भरतं. आपलं नाव घेतलं की यमाला आनंद होतो. चला यांचं भरलं, यांना आता घेऊन जायचंय. एवढा मोठा यमराज आहे, एवढा मोठा काळ आहे. केवढा आहे? पाहे पाके वडा पसरला सी चवडा करुणिया माझी आवडा. आता माझ एवढा मोठा यमराज आहे, एवढा मोठा काळ आहे का नाही? पण त्या यमानं जर तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं ना तर यमाला सुद्धा काय भरायचं? तुकाराम तुकाराम प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्यांचं नाव घेतलं असता यमाला सुद्धा कापर भरत. एवढा मोठा अधिकार खऱ्या अर्थानं ज्यांचा आहे ते म्हणजे कोण? तर माझे जगद्गुरु तुकोबाराया. आणि ते तुकोबाराया या अभंगाद्वारे म्हणतात धन्य हरी भक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासी तारियेले. कोणती माणसं आपल्या कुळाचा उद्धार करतात? का जे हरीचे भक्त भगवंताचं भजन करतात, नामस्मरण करतात, आपल्या आई वडिलांचं श्राद्ध करतात, तीच मुलं सकळ कुळासी तारियेले.
कुळाचा उद्धार करतं का जी मुलं आपल्या आईवडिलांचं काय करतात, श्राद्ध करतात, आईवडिलांचं पुण्यस्मरण करतात, त्या निमित्तानं पिंडदान करतात, अन्नदान करतात, ज्ञानदान करतात, भगवंताचं भजन करतात, नामस्मरण करतात, चिंतन करतात, अशी मुलं आपल्या आईवडिलांचं काय करतात, उद्धार करतात. सकळ कुळासी तारी आले, त्यांचे आईवडील नाही तर त्यांचेही पितर, सगळ्या पितराचा खऱ्या अर्थानं त्या दिवशी काय होतो, उद्धार होतो. मग तुम्ही म्हणशाल महाराज, जर आम्ही आमच्या आईवडिलांचं श्राद्ध नाही केलं तर काय होणार आहे, काय होईल हो? म्हणून श्राद्ध करायचंय. मग श्राद्ध नाही केलं तर काय होणार आहे? जर नाही केलं तर तुमच्या आई वडील वरून काय पाहतात, वाट पाहतात. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वंशी भक्तराज वावा कोणी. जर श्राद्ध नाही केलं तर वरून वाट पाहतात का माझ्या कुळामध्ये असा एखादा मुलगा केव्हा जन्माला येईल का जो माझ्या नावानं पिंडदान करेल, अन्नदान करेल, ज्ञानदान करेल. याची वाट कोण पाहतं? स्वर्गात गेलेले आई वडील बघतात. म्हणून आपल्या आई वडिलांना सुख, समाधान, शांती मिळण्यासाठी, त्यांना स्वर्गामध्ये चांगली गती, चांगली जागा मिळण्यासाठी प्रत्येक मुलानं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान केलं पाहिजे. ऐका नाही केलं तर वरून वाट पाहतात. कारण आई वडिलांनी कितीही काही पाप केलेलं असू द्या, पण यमाची यातना आणि दंड चुकवण्याची जर ताकद जर कोणामध्ये असेल तर ती त्या मुलामध्ये आहे. कारण त्यानं श्राद्ध केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, आई वडिलांच्या नावानं पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं. म्हणून आई वडिलांचं असेल, भावाचं असेल, बहिणीचं असेल, यमाचा दंड चुकवण्याची ताकद कोणामध्ये आहे? त्या मुलामध्ये आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, यमाची यातना चुकलिया दंड, वंश झाली एक हरी भक्त. जो हरीचा भक्त असेल, जो रात्रंदिवस हरीचं चिंतन करेल, त्याच्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे का यमाची यातना दंड चुकवण्याची ताकद आहे. म्हणून जर तुम्ही श्राद्ध नाही केलं तर वरून आई वडील वाट बघतात. आणि जर तुम्ही श्राद्ध केलं, पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं तर गेलेले मायबाप वरून काय देतात हो? आशीर्वाद देतात. तुका मन पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती तया कुळा. जर तुम्ही श्राद्ध केलं तर वरून आशीर्वाद आहे, आणि जर नाही केलं तर वाट पाहतात, केलं तर आशीर्वाद देतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे. तुम्हाला जीवनामध्ये सुख हवंय, समाधान हवंय, शांती हवंय, आई वडिलांचं श्राद्ध करावं लागेल, पिंडदान करावं लागेल, अन्नदान करावं लागेल, ज्ञानदान करावं लागेल. आणि ज्यांनी नाही केलं ते म्हणतात महाराज एवढा पैसा येतो पण सुख नाही, समाधान नाही, शांती नाही. का? कारण तुम्ही आई वडिलांचं काही केलं नाही. म्हणून श्राद्धाच्या दिवशी पिंडदान, अन्नदान, ज्ञानदान केलं तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ बाबा. विठाला 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 बघा, या कुटुंबातल्या खऱ्या अर्थाने एक अंजनाई गेल्या, जाऊन त्यांना 1 वर्ष आज पूर्ण झालं. ऐकणे 2 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं बाबा गेले. आणि या ठिकाणी 2 वर्षानंतर म्हणजे आज ज्या माऊलीचं श्राद्ध आहे त्या माऊलींना जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणजे याच माऊलीने या धर्ममंडपामध्ये बसून माझा कार्यक्रम सुद्धा श्रवण केला, ऐकला. तेव्हाही कार्यक्रम खऱ्या अर्थानं ऐकलाय. आणि आज त्या माऊलीच्या निमित्तानं परत मला या ठिकाणी बघा संधी मिळालेली आहे. का? कारण आईचं जीवन हे खऱ्या अर्थानं फार गोड असतं. आई ती कुटुंबामध्ये आई असते. आज या कुटुंबाची मी नुसती आई नाही म्हणणार, तर या कुटुंबाची आई म्हणजे या कुटुंबाची लक्ष्मी होती. कोण होती हो? महिला मंडळ, आपली आई म्हणजे आपल्या घराची लक्ष्मी आहे. पुरुष मंडळ, आपली आई आपल्या घराची लक्ष्मी आहे. जोपर्यंत आपली आई आहे तोपर्यंत आपल्या आई. त्या दिवसापासून तुमची बायको, तुमची पत्नी तुमच्या घराची कोण आहे हो? लक्ष्मी आहे. पण आपल्या घराची पहिली लक्ष्मी जर कोण असेल तर तिचं नाव म्हणजे आई आहे, तिचं नाव म्हणजे माई आहे. म्हणून जोपर्यंत घरात आई आहे, जोपर्यंत घरात माई आहे, जोपर्यंत माहेरात माय आहे, जोपर्यंत तुमच्या माझ्या घरात आई आहे, समजायचं की बाबा आपल्या घरामध्ये कोण आहे हो? लक्ष्मी आहे. आणि ज्या दिवशी घराची आई गेली ना, समजायचं खऱ्या अर्थानं आपल्या घराची कोण गेली हो? लक्ष्मी गेली, लक्ष्मी. जोपर्यंत आई घरात आहे तोपर्यंत घराचं गोकुळ आहे. मुलं आहे, सुना आहे, नातवंड आहे, लेकी आहे, लेकी येतात, लेकींची मुलं येतात, मुली येतात. आनंदानं ऐका नाही, गोकुळासारखं घर
सुखानं भरलेलं असतं. आई म्हणते का माझ्या गोकुळाला कोणाची सुद्धा नजर न लागो. माझ्या घराचं गोकुळ झालं मनानंदान नालं. माझ्या घराचं गोकुळ झालं मनानंदान नालं. जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. आई म्हणते गोकुळासारखं माझं घर आहे, सोन्यासारखे माझे मुलं, माझ्या सुना, माझे नातवंड, माझ्या लेकी, माझ्या नाती. ऐका नाही, सगळं पुतणे आहेत, नातवंड आहेत. गोकुळासारखं सुखानं घर भरलेलं असतं. गोकुळासारख्या भरलेल्या घरातून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या स्त्रीचा पती जातो, त्या स्त्रीचा नवरा जातो. नवरा गेल्यानंतर सुद्धा त्या स्त्रीला ढसढस रडावं लागतं. माझे पती गेले, ज्यानं मला आयुष्यभर साथ दिली. ऐका नाही, आल्यापासून. आणि स्त्रीचं जीवन असं आहे, महिला मंडळ आपलं जीवन असं आहे. एकदा का आपण सासरी आलो ना, पतीच्या सुखामध्ये सुख मानायचं आणि पतीच्या दुःखामध्ये दुःख मानायचं. पती जर सुखात असेल तर पत्नी सुखामध्ये, आणि पती जर दुःखात असेल तर पत्नीच्या डोळ्याला सुद्धा खऱ्या अर्थानं पाणी आहे. जसं पतीनं ठेवलं, ऐका नाही, जशी पतीची परिस्थिती आहे, पतीची या मता आणि अनुसरेती पतिव्रता. पतीच्या मताला जी अनुमोदन देते तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं पतिव्रता असतं. पती बरोबर प्रपंच करते, संसार करते, सोन्यासारखे मुलं होतात, लहानाचे मोठे होतात. ज्या पतीची आयुष्यभर सवय लागलेली असते, ज्या पतीच्या जीवावर तिसरी सासरी येऊन राहते, आई सोडली, बाप सोडला, भाऊ सोडला, ऐकणे सगळे नातेवाईक माहेर सोडलं, आणि फक्त कोणासाठी सासरी येते हो? फक्त आपल्या पतीसाठी, ऐके नांदण्यासाठी खऱ्या अर्थानं ती स्त्री सासरी येते. ज्या पतीचा आयुष्यभर त्या स्त्रीला धार असतो, जो पती तिच्या सुखामध्ये दुःखामध्ये सामील होतो, ती स्त्री आयुष्यभर जीवन जगते. हळूहळू मुलं मोठी होतात, नातवंड येतात, नातवंड लहानाचे मोठं करण्याचं काम आजोबा आजीचंच आहे, ते सुद्धा आजोबा आजीच करतात. आईकडे सुखाचा संसार चाललेला असतो, मुलांचा संसार बघतात आई बाप, नातवंडांचा सुद्धा बघायचा असतो. आणि असा सुंदर प्रपंच संसार चाललेला असताना त्या स्त्रीच्या जीवनातून तिचा पती, तिचा नवरा खऱ्या अर्थाने या जगातून, या आयुष्यातून निघून जातो. ज्या वेळेला पती निघून जातो, ज्या वेळेला तिचा नवरा निघून जातो ना, त्यावेळेला ती स्त्री ढसढसा ढसढसा खऱ्या अर्थानं रडते. काय सांगू महाराज, ज्याच्या जीवावर खऱ्या अर्थानं सासरी आले ना, ते माझे पती खऱ्या अर्थानं या जगामध्ये राहिले नाही. तिसरी ढसढसा रडते. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. काय सांगू महाराज, माझ्या कर्माची रेखाच अशी होती. माझ्या कर्माची रेखा आहे ना, माझ्या कुंकवाच्या खाली लपवून बसली होती हो. पण माझ्या कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली लपवून बसली होती. माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि माझ्या कर्माची रेखा कशी पडली हो? उघडी पडते. कुंकू पुसून गेल्यानंतर त्या स्त्रीच्या कर्माची जी रेखा आहे ती महिला मंडळ कशी पडते हो? उघडी पडते. म्हणून माझ्या बहिणाबाई म्हणतात, माझ्या कर्माची रेखा लपे कुंकवाच्या खाली, पुसोनिया गेले कुंकू, रेखा उघडी पडली, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून.
डसा डसा रडावं लागतं. पती गेल्यानंतर चांगलं जीवन जगा महिला मंडळ. मी नेहमी सांगते कपाळाला कुंकू लावा. आहे का नाही? काय लावा? छान असं कुंकू लावा. कारण जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आहे. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र आहे. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी आहे. आणि हे लेण्याचा अधिकार तुम्हाला मला तोपर्यंतच आहे का जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये कोण आहे? कोण आहे? पती आहे, नवरा आहे. बाई 15 नाही 20,000ची साडी घालते, 20 नाही 25,000ची साडी घालते, 5 नाही 10 तोळ्याचं गंठण घालते, मेकअप करते, लग्न कार्यामध्ये फिरते. का? अरे माझ्या पतीच्या जीवावर मला कुणाची सुद्धा भीती नाही. माझ्याकडे कुणाची सुद्धा वाकड्या नजरेनं बघायची हिंमत नाही. नाहीला मंडळ घेतलेला सगळ्यात मोठा आधार आहे. म्हणून ती स्त्री जीवनामध्ये सुखी होते. पण ज्या वेळेला तिच्या जीवनातला पती निघून जातो, ज्या वेळेला तिच्या जीवनातला नवरा निघून जातो, या जगाचा ज्या वेळेला निरोप घेते ना, त्या वेळेला ती स्त्री कधी कधी हळूहळू खचते, हळूहळू रडते, डसा डसा रडते, खचते, एका बाजूला बसते, एका कोपऱ्याला बसते, एकटीच विचार करते, एकटीच रडत असते. पण विचार करून करून थकते, विचार करून करून दमते. माझे पती गेले, आता मला रडून चालणार नाही. मी रडत बसले तर माझे मुलं रडतील, मी रडत बसले तर माझ्या लेकी रडतील, मी रडत बसले तर माझे नातवंड रडतील, मी रडत बसले तर माझ्या नाती रडतील. अरे मला रडण बसन चालणार नाही. माझ्या मुलासाठी मला आजपर्यंत मी आईची भूमिका पार पाडलीच, पण इथून पुढे मला या लेकरांचा बाप सुद्धा व्हायचंय. म्हणजे बाप गेल्यानंतर आई नुसती आई नाही तर आईची भूमिका पार पाडते, पण बापाची सुद्धा भूमिका पार पाडण्याचं काम ती कुटुंबातली माऊली करते. जी माय आईची भूमिका पार पडते, जी माय बाबाची भूमिका पार पडते, सगळ्या भूमिका पार पडलेल्या असतात. ऐका नाही? आणि आई त्या कुटुंबाला आधार देत असते. आणि तीच माऊली एक दिवस परत या जगाचा निरोप घेऊन जाते. ती आई परत एक दिवस अचानक वादळ येतं आणि त्या वादळामध्ये ती आई सुद्धा त्या कुटुंबातून निघून जाते. त्यावेळेला कुटुंबातले मुलं मुली ढसा ढसा रडतात. आई, अगं बाबा सोडून गेले, पण आई तुझा आधार होता ग. तुझ्या आधारावर खऱ्या अर्थानं आम्हाला आजपर्यंत जीवनामध्ये फार मोठा आनंद होता, फार मोठा आधार होता. आई, बाबा गेले, तू आईचं प्रेम दिलं, बाबांचं सुद्धा आम्हाला दिलंस ग. पण आता आमची आई सुद्धा या जगामध्ये, या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं राहिली नाही. त्यावेळेला ते कुटुंब डसा डसा रडल्याशिवाय राहत नाही. कारण जिनं आईची भूमिका केली, जिनं बापाची भूमिका केली, ती आई सुद्धा या जगामध्ये राहत नाही. त्यावेळेला ते कुटुंब डसा डसा रडतं. आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना. माझ्या आईची घसर शेजारीला येईना, माझ्या आईची घसर शेजारीला येईना. आई आई करते आई साखरेचा खडा, आई आई करते आई साखरेचा खडा. तोंडात घालते गोड पायात दाडा, तोंडात घालते गोड पायात दाडा. आई आई करते आई सुखाचा सागर, आई आई करते आई सुखाचा सागर. तिच्या कर्तव्याचा वृक्ष रलाडे रे दार, तुझ्या कर्तव्याचा वृक्ष रलाडे रे दार. अशी आई एकदा का कुटुंबातून निघून गेली ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं डसा डसा कुटुंब रडत. काय म्हणतात? आई आई करीते आई कोणीच होईना, आई आई करीते आई कोणीच होईना. माझ्या आईची घसर शेजेनारीला येईना, शेजेनारीला येईना. महिला मंडळ, एकदा का आपली आई गेली ना, आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही. तिचं नाव म्हणजे जीवनामध्ये खऱ्या अर्थानं माय आहे. म्हणून एकच सांगेन, आपली आई गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा एक करा, आपली आई गेल्यानंतर तिच्या आनंदानं ओटी भरा. काय करा? आपली आई गेल्यानंतर तिच्या आनंदानं ओटी भरा. ना आईला सांगा, आई आज तू गेलीस ना ग, आज आम्ही तुझी आनंदानं ओटी भरतो, पण आई पुढचा जन्म जर आम्हाला मिळाला ना, पुढचा जन्म जर आम्हाला मिळाला ना,
जन्मात सुद्धा आई म्हणून आणि बाबा म्हणून तुम्हीच हवी आहात, तूच हवी आहे, तूच हवी आहे. ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा. अग म्हणून म्हणतो आनंदानं बारावी तुझी मोठी. अग म्हणून म्हणतो आनंदानं बारावी तुझी मोठी. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटे. पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटे. तुझ्या चरणी अग तुझ्या चरणी अग तुझ्या चरणी ठेवणी माता धराव तुझ पाय. तवा मले पायामध्ये दिसती माझी माया ते दिसती माझी माया ते हंबरून वासराले साठती जावा गाय. तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माया ते दिसती माझी माया ते दिसती माझी माया ते दिसती माझी माया रे दिसती माझी माया रे दिसती माझी रे दिसती माझी माया. काय म्हणून आई आज आम्ही तुझ्या आनंदानं ओटी भरतो ग. पण पुढचा जन्म ज्या वेळेला आम्हाला घ्यायची वेळ येईल ना त्यावेळेला पुढच्या जन्मात सुद्धा आई तूच आम्हाला हवी आहेस ग, तूच आम्हाला हवी आहेस. ही प्रार्थना खऱ्या अर्थानं त्या माऊलीच्या चरणी आपल्याला करायची आहे, पांडुरंगाच्या चरणी आपल्याला करायची आहे. कारण आई ती आई है. वहाँ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. वहाँ कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते. लेकिन माँ बाप नहीं मिलते. सगळं मिळतं पैशानं. पैशाने मिळत नाही एक म्हणजे माय आणि पैशाने मिळत नाही दुसरं म्हणजे बाप. या गोष्टी लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर सगळं काही विकत घेता येतं पण यमाला सांगितलं हे यमा अरे 5 कोटी रुपये घे आणि माझी गेलेली माय मला परत दे. 5 कोटी काय ऐक नाही किती कोटी दिले तरी एक क्षण सुद्धा वाढून मिळत नाही. नरदेहाचा एक क्षण आणि न मिळे कोटी स्वर्ण मोहरा देता जन. नरदेहाचा एक क्षण किती कोटी सोन्याच्या मोहरा दान दिल्या ना तरी तुम्हाला आम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला मानव देह मिळालाय ना मग या मानव देहाचं सोनं करायचंय. या मानव देहानं जन्माला येऊन आई बापाची सेवा करायची. या मानव देहाला जन्माला येऊन भगवंताचं भजन करायचंय. या मानव देहाला जन्माला येऊन जीवनामध्ये संगती कुणाची करायची संताची करायची. कारण हा मानव देह तुम्हाला आम्हाला काय झालेला आहे मिळालेला आहे आणि तो कसा आहे अल्पायुष्य मानव दे शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पहेगा राम राम स्मरण राम राम स्मरण. काय अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा राम राम स्मरारी. अतिशय कमी मानव देह तुम्हाला आम्हाला मिळाला. ऐक नाही कोण कधी जाईल. कोणाचा जन्माचा सोहळा होतो तर कुणाचा डायरेक्ट मृत्यूचा होतो. कुणाचा जन्माचा होतो तर कुणाचा लग्नाचा होतो तर कुणाचा मृत्यूचा होतो. ऐका नाही 3 सोहळे 16 संस्कार त्यापैकी 3 सोहळे जन्माचा सोहळा लग्नाचा सोहळा मरणाचा सोहळा या सगळ्या सोहळ्यांमधून तुम्हाला मला जावंच लागतं. म्हणून मानव देह तुम्हाला आम्हाला मिळाला. या देहाचं सोनं करा आणि या देहानं जन्माला येऊन सेवा ही जीवनामध्ये आईची करा. मग काही लोक म्हणतील महाराज आईची सेवा का करू. आईच का आईची सेवा जीवनामध्ये का करायची. का करायची जीवनामध्ये आईची सेवा. का एवढं जीव लावायचं आई बापाला. का खऱ्या अर्थानं सेवा जीवनामध्ये करायची आहे. आपल्या आईची करायची. आपल्या बापाचे 9 महिने 9 दिवस तुम्हाला मला गर्भामध्ये वागवलं तिचं नाव म्हणजे माय. जिने जग दाखवलं तिचं नाव म्हणजे माय. जिच्यामुळे आपण या जगात आलो तिचं नाव म्हणजे माय. जिच्या पोटामध्ये गर्भ होता तिला माहित नाही मुलगा आहे का मुलगी आहे. तो गर्भ काळा आहे का गोरा आहे आंधळा आहे का पांगळा आहे हे ज्या आईला माहित नाही. पण जन्माला येण्याच्या आत 9 महिने 9 दिवस भरायच्या आत ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असताना मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे हेही माहित नाही. काळा आहे का गोरा आहे हेही माहित नाही. पण बालक गर्भामध्ये असल्यापासून जी स्वतःच्या लेकराची काळजी घेते तिचं नाव म्हणजे. आपण फक्त चेहऱ्यावर विश्वास ठेवतो प्रेम करतो. समोर एखादा गोरा गोमटा दिसला की आपण प्रेमात पडतो. पण आई नावाचं पात्र असं आहे का बाळाचा चेहराही पाहिला नाही तोंडही पाहिलं नाही
काळा आहे का गोरा आहे ना आंधळा आहे का पांगळा हेही माहित नाही. गर्भात असल्यापासून जी स्वतःच्या लेकरावर मनापासून प्रेम करते तिचं नाव म्हणजे माय. गरबी असत बाळ माये माये गर्भात असल्यापासून ती माऊली आपल्या लेकराचं मनापासून सांभाळ करते. तिचं नाव म्हणजे माय. शिवाय ज्या वेळेला आईचे 9 महिने 9 दिवस महिला मंडळ ऐका भरले जातात. कधी कधी इतकी क्रिटिकल कंडिशन तयार होते, डॉक्टर म्हणतात एक तर आई जगेल नाही तर एक तर बाळ जगेल. सांगा वाचवायचं कुणाला? बरं का, काय आईची सेवा करायची सांगा, वाचवायचं कुणाला? आहे का नाही? त्यावेळेला त्या स्त्रीचा पती म्हणतो माझी बायको वाचली पाहिजे, सासूबाई म्हणते माझी सुनबाई वाचली पाहिजे, आई बाप म्हणतात आमची लेक वाचली पाहिजे. पण जिच्या गर्भामध्ये बाळ आहे ना त्या आईला एकदा विचारायचं का क्रिटिकल कंडिशन आहे आई साहेब, एक तर तुम्ही वाचाल नाही तर बाळाला वाचवावं लागेल, सांगा ना वाचू कोणाला? त्यावेळेला ती माय काय म्हणते, डॉक्टर कुणी काही सांगितलं ना तर मी सांगते तेवढंच ऐका. मी मेले तरी चालेल, मी गेले तरी चालेल, पण माझं लेकरू सुखानं या जगामध्ये आलं पाहिजे आणि त्यानं हे जग पाहिलं पाहिजे. गर्भामध्ये असताना आपली बाजू घेणारी जर या जगाच्या पाठीवर कोण असेल तर तिचं नाव म्हणजे महिला मंडळ माय आहे. या गोष्टी कुठेतरी माणसानं जीवनामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून माहेरामध्ये जोपर्यंत माय आहे तोपर्यंत आपल्याला आनंद आहे. जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत माहेरी जावं वाटतं आणि माहेरी राहावं सुद्धा वाटतं. आणि ज्या दिवशी माहेरातली माय निघून जाईल त्या दिवशी त्या स्त्रीकडं ढसाढसा रडल्याशिवाय पर्याय. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल ग तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. कुणाची आज्ञा कुणाची काकी कुणाची मामी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. महिला मंडळ एकदा का आपली आई गेली, पुरुष मंडळ आपली माय गेली. आपली माय गेल्यानंतर कुणाची आत्या कुणाची काकी कुणाची मामी कुणालाही आई म्हणून हाक मारा. आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही. आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही. महिला मंडळ तिचं नाव म्हणजे माय आहे, तिचं नाव म्हणजे माय आहे. अरे एखादी मुलगी आपल्या बरोबरची बाहेराला जाते, आपली आई गेलेली आहे, शेजारची आई आहे, मुलगी आहे, तिची आई त्या मुलीचे लाड करते, तिला प्रेमानं खायला भरवते. बाई तुला हे ने, बाई तुला ते ने म्हणून सांगते. आई असेल माहेर असून पिशवी कधी रिकामी जाणार नाही. कांदे देईल, बटाटे देईल, लसूण देईल, वानवळ देईल. मुलगी म्हणजे आई माझ्या घरी काही नाही ग, कमी नाही ग, सगळं माझ्या घरी भरपूर आहे. आई मला नको. आई म्हणते बाई मला माहिती आहे तुझ्या घरी सगळे, पण आईचा जीव आहे थोडं का होईना घेऊन जा. आपली पिशवी कधी माहेरातून रिकामी जात नाही. महिला मंडळ तिचं नाव म्हणजे माय आहे. आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवसापासून मुलगी भर उन्हाची येते आणि मुलगी भर उन्हाची निघते. पण बाई उन्हाची निघाली आणि का निघाली हे विचारायला तिला कुणी उरत नाही. त्यावेळेला आठवण कुणाची येते हो? आईची येते. म्हणून म्हणतात कुणाची आत्या कुणाची काकी कुणाची मामी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या
मला सोडून गेली सगळं स्वर्गाला. हो हो नवा गविन तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला. मग नंतर आपल्याला रडावं लागतं. म्हणून माझं म्हणणं आहे, नंतर रडत बसण्यापेक्षा आतापासून चांगलं जीवन जगा, सेवा आई बापाची करा. आणि सेवा केल्यानंतर आई बाप गेल्यानंतर श्राद्ध करा, पिंडदान करा, अन्नदान करा आणि ज्ञानदान सुद्धा करा. ऐका नाही, कारण हे फक्त एक हरिभक्ताच्या हातात आहे. आपले आई वडील गेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा त्यांना चांगली गती मिळून देणं, चांगली जागा मिळून देणे मुलाच्या हातात आहे. कसं? म्हणून आई वडील गेल्यानंतर मुलानं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं आणि ज्ञानदान हे करावंच लागतं. मग तुम्ही म्हणशाल महाराज संत मंडळी सगळ्या कुळाचा उद्धार करतात, मग असा कुणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला? ऐका, कोणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला हो? कुणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला? आता आमच्या नाथबाबांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगून जाईल. माझ्या नाथबाबा एक दिवस बसले होते. बसल्यानंतर आपल्या पत्नीला गिरजाबाईला बोलावलं, हरी पंडिताला बोलावलं. म्हणे बघ उद्या षष्टी आहे, उद्या मी जाणार, उद्या मी मरणार, उद्या मी ती सोडणार. त्या मुलानं पत्नीनं हसायला सुरुवात केली. काय बोलता नाथ बाबा? उद्या तुम्ही जाणार, उद्या तुम्ही मरणार? हो उद्या मी जाणार आहे, उद्या मी मरणार आहे. आता त्यांनी खऱ्या अर्थानं असं सांगितल्यानंतर हसायला लागले. पण नाथ बाबांनी सांगून टाकलं उद्या मी जाणार आहे, उद्या मी मरणार आहे. षष्टीचा दिवस उगवला आणि षष्टीचा दिवस उगवल्याबरोबर सकाळी नाथ बाबांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर हरिपंडिताच्या डोळ्याला पाणी आलं. ऐका नाही, गिरजा माऊलीनं हंबरडा फोडला. कालच मला नाथबाबा सांगून गेले, माझे पती सांगून गेले मी जाणार, मी मरणार. आम्ही काल हसल्यावर घेतलं, पण आज खऱ्या अर्थानं खरंच माझे पती गेले. हरिपंडित भाऊबंधांना सांगायला गेला, श्याम भटजी, बळवंत भटजी चला, गोविंद पंत, रामराव पंत चला, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले. सगळ्या गावाला निरोप दिला, भाऊबंधाला निरोप पाठवला, गावाला निरोप गेला, सगळ्या भाऊबंधाला निरोप गेला. आणि सगळ्या भाऊबंधाला निरोप गेल्यानंतर सगळेजण जमा झाले. गोदावरीच्या काठी चंदनाच्या लाकडाची चिता रचली. नाथबाबांच्या अंत्ययात्रेची तयारी खऱ्या अर्थानं सुरू झाली. ज्या वेळेला नाथबाबांच्या अंत्ययात्रेची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि तयारी ज्या वेळेला सुरू झालेली असताना श्याम भटजी, बळवंत भटजी, गोविंद पंत, रामराव पंत त्यांचे भाऊबंद चौघे जण खांदेकरी, ऐका नाही, अंत्ययात्रा एका गल्लीतून निघाली, अंत्ययात्रा एका चौकातून निघाली. आणि एका चौकातून निघाल्यानंतर आता खांदेकरांनी कसं चालायचं असतं, शांत चालायचं असतं. पण हे जरा भाऊबंद थोडे आगाऊ होते. श्याम भटजी बळवंत भटजीला म्हणतो का आयुष्यभर नाथ बाबांना हरिजनांना भोजन घातलं, भाऊबंदाला कधी घरी बोलावलं नाही, ऐका नाही, आपल्याला नीट विचारपूस केली नाही, आयुष्यभर गरीबाला जेवण घातलं, आयुष्यभर त्यांना भोजन घातलं, पण शेवटी कुणाच्या खांद्यावर जावं लागलं? या भाऊबंदाच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही? आणि शेवटी कुणाच्या खांद्यावर निघाले नाथ बाबा? आपल्याच खांद्यावर निघाले. हे वाक्य महिला मंडळ माझ्या नाथ बाबांना ऐकलं आणि हे वाक्य नाथ बाबांना ऐकल्याबरोबर नाथ बाबा तिरडीवर उठून बसले. काय बसले? उठून बसले. ए भाऊबंदा, तिरडी खाली ठेवा, खाली, आत्ताच्या आत्ता खाली ठेवा. नाथ बाबाला वरती उठलेलं पाहून यांनी पटकन तिरडी खालीच टेकवली. टेकवल्याबरोबर नाथ बाबा म्हटले, काय म्हटले तुम्ही? आयुष्यभर यांना त्यांना भोजन घातलं आणि मी भाऊबंदाच्या खांद्यावर निघालो. ए भाऊबंदा, मला तुमची गरज नाही, मी तुमच्या खांद्यावर जाणारही नाही आणि मरणारही नाही. परत षष्ठी तिथीला मी मरेल, पण तुमच्या खांद्यावर मला जायचं नाही, मरायचं नाही. अहो माझे नाथ बाबा जिवंत झाले, ऐका नाही, संत हे इच्छा मरणी असतात. येणं जाणं मरणं हे त्यांच्या खऱ्या अर्थ काय असतं, हातामध्ये असतं. माझे नाथ बाबा परत एकदा महिला मंडळ जिवंत झाले ना, ऐका नाही, आणि परत जिवंत झाल्यानंतर बघा परत षष्टीचीच वाट पाहत बसले. नाथ बाबा जिवंत झाले. जिवंत झाल्यानंतर परत ज्या वेळेला षष्ठी तिथी आली, षष्ठी तिथी आल्यानंतर माझ्या नाथ बाबांना देह सोडला. देह सोडल्यानंतर परत हरिपंडित भाऊबंदाला बोलवायला, श्याम भटजी, बळवंत भटजी चला, गोविंद पंत, रामराव पंत चला, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले, ऐका नाही, परत बोलवायला गेले. त्यावेळेला श्याम भटजी, बळवंत भटजी म्हणतो, तुझा बाप कसला मरतो? म्हणे मरणाचं नाटक करतो, मरणाचं सोंग घेतो, तिरडीवर उठून बसतो. आम्ही आता येणार नाही, तुझा बाप मरत नाही म्हणे, मरणाचं नाटक करतो. मागच्याच वेळेला पाहिलं म्हणे, आम्ही येणार नाही. कोणी यायला तयार नाही. हरिपंडित डसडस रडत होते, असं करू नका हो, खरंच माझे बाबा गेले, म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो ना, चला चला चला. असं म्हटल्यानंतर श्याम भटजी, बळवंत भटजी, गोविंद पंत आणि रामराव पंत खऱ्या अर्थानं परत एकदा सगळेजण गेले. पण आता ठरवलं म्हणे कुणी बोलायचं नाही, कारण हा बाबा जिवंत होतो म्हणे.
ऐका नाही, कुणी बोलायचं नाही, तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही, आणि त्या विधी शांततेमध्ये काय केलं पाहिजे, हा चाललं पाहिजे. कोणी एका शब्दानं बोलायचं नाही, सगळे शांतता, बेशान शांतता. अंत्ययात्रा निघाली आणि अंत्ययात्रा एका गल्लीतून चालली होती, एका चौकातून चालली होती. आणि एका चौकातून अंत्ययात्रा चाललेली असताना समोरून एक म्हातारी आपल्या लेकीला सासरी बोळवायला निघाली होती. कुठे निघाली होती? सासरी बोळवायला निघाली होती. आणि ज्या वेळेला सासरी बोळवायला निघाली त्यावेळेला ती म्हणते, बाई आपा शकून झाला. आता म्हातारे माणसं पहिले कसे होते, आपा शकून झाला का बाई, मी माझ्या लेकीला सासरी बोळवायला निघाले आणि या मेल्याला आजच मारायला जमलं का म्हणे. म्हातारीच होती ना, काय म्हणते, मी माझ्या लेकीला सासरी बोळवायला निघाले आणि या मेल्याला आजच मारायला जमलं का म्हणे. हे वाक्य माझ्या नाथबाबांनी ऐकलं आणि नाथबाबा तिरडीवर उठून बसले. म्हटले, म्हातारे बाई माझ्यामुळं कुणाच्या जीवनात अपशकून नको ग. ऐका नाही, तू तुझ्या लेकीला सासरी नेऊन घाल आणि मी परत षष्टीला मरेन म्हणे, नंतर मरेन, मला काही जायची घाई नाही. संतही इच्छा मरणी असतात, येणं जाणं खऱ्या अर्थानं त्यांच्या हातामध्ये असतं, त्यांना संत म्हणतात. माझे नाथबाबा जिवंत झाले, परत षष्टी तिथी आली, कारण भाऊ काळ परवानी गोमाटी भाद्रपद मास कपिला षष्टी लेखन कामासाठी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरीवर टीका केली ना, ऐका नाही, नाथबाबांनी ती सुद्धा षष्टीलाच केली. नाथबाबांच्या जीवनामध्ये षष्टी तिथीला फार मोठं महत्व होतं. ऐका नाही, संत इच्छा मरणे असतात. नंतर नाथबाबांनी सांगितलं, मला कुणाच्या खांद्यावरही जायचं नाही आणि कुणाच्या अंगावरही जायचं नाही, मला कुणाचाच बोजा पडायचं नाही. षष्टी तिथी उगली, नाथबाबा सकाळी उठले, गोदावरीच्या काठी गंगेमध्ये गेले, उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं, आपल्या हातामध्ये एक रिकामा घट नेला आणि जिथं नाथबाबा गंगेमध्ये गुप्त झाले, पाण्यामध्ये गेले गुप्त झाले, आणि जिथं गुप्त झाले तिथं घट तसाच पालथा राहिला, आणि जिथं घट पालथा राहिला तिथं नाथबाबांचं पैठणला समाधी मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे संत हे कसे असतात, इच्छा मरणी असतात. ऐके नाही, म्हणजे सगळ्या कुळाचा उद्धार करणारे जीवनामध्ये संत असतात. संत इच्छा मरणी असतात, येणं जाणं त्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं असतं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते का, एक दिवस नाथबाबांच्या वडिलांचं श्राद्ध, ऐका नाही, आणि सगळ्या भाऊबंधाला जेवायला बोलावलं. आनंद स्वयंपाकाचा घमघमाट येतोय घरामधून, पण काही या हरिजन मंडळी बाहेरून चालले होते, त्यांची लेकरं रडत होती, कडेवर होती. ते म्हणत होते की नाथबाबांच्या वाड्यातून एवढा वास येतोय स्वयंपाकाचा, आमच्या लेकरांना भुका लागले, आम्हाला नाथबाबा जेवायला देईल का. पण जेवण कोणाला घालायचं होतं, भाऊबंधांना. नाथबाबांनी त्यांचं रडणं ऐकलं, त्यांचं बोलणं ऐकलं. नाथबाबांनी काय केलं का, त्या भाऊबंधांच्या आधी त्या मंडळीला भोजनाला बोलावलं. भोजनाला बोलावलं म्हणून भाऊबंध तिकडे रुसून बसले, आहे का नाही. पण नाथबाबांनी त्या हरिजन मंडळीला भोजन घातलं. भोजन घातल्यानंतर सगळी मंडळी निघून गेले. गिरजा माऊलीने सगळा वाडा धुतला, सगळे भांडे घासले, परत डबल स्वयंपाक केला आणि भाऊबंधाला बोलवायला गेले. भाऊबंध म्हटले, आम्हाला मान दिला नाही, तू त्यांना जेवायला बोलावलंस ना, आता आम्ही जेवायला येणार नाही. नाथबाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि माझे भाऊबंध आता जेवायला येत नाही, आता मी काय करू. नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण नाथबाबांच्या घरी 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून, 12 वर्ष श्रीखंड म्हणून चाकरी करणारा कोण होता. कावडीने पाणी जागरी चक्र किती वर्ष चाकरी केली भगवंतानं नाथबाबांच्या घरी, किती वर्ष स्वर्ध्या. 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे,
अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे बाय. ऐका नाही, 36 वर्ष चाकरी केली. त्या श्रीखंड्यानं पाहिलं का ज्यांच्या घरी मी राबतोय त्या नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. श्रीखंड्या जवळ गेला. महाराज काय झालं? अरे आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, भोजन द्यायचे भाऊबंधांना. पण ती हरिजन मंडळीची मुलं रडत होती ना, म्हणून त्यांना भोजन घातलं, त्यांच्या पोटाला घातलं आणि त्यांना आधी दिल्यामुळं आता भाऊबंद काही जेवायला येत नाही. त्यावेळेला श्रीखंडाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. माझ्या नाथबाबांच्या घरी मी चाकरी करतोय आणि एकही भाऊबंधांना जेवायला येऊ नये. त्यावेळेला श्रीखंडाने सांगितलं, नाथ बाबा रडायचं नाही. मग काय करू श्रीखंड्या? अरे एकही भाऊबंद आता माझ्या घरी जेवायला येत नाही, मी करू काय? असं म्हटल्यानंतर श्रीखंडाने सांगितलं, नाथ बाबा पानं वाढायला घ्या, पानं वाढायला घ्या, पानं वाढायला घ्या. म्हटल्याबरोबर येतील का जेवायला? अरे सगळे येणार जेवायला. नाथ बाबांना सांगितलं सगळे येतील जेवायला, तुम्ही पानं वाढायला घ्या. पानं वाढले, सगळे पदार्थ बनवलेले सगळे वाढले आणि सगळे पदार्थ खऱ्या अर्थानं वाढल्यानंतर बघा आता नाथ बाबांनी सांगितलं, श्रीखंड्या बाबा पानं वाढले, जेवण वाढलं, ऐका नाही आता कधी यायचे जेवायला? त्यावेळेला श्रीखंडाने सांगितलं. नाथ बाबा म्हणतात, श्रीखंड्या म्हणतो, नाथ बाबा अहो श्लोक म्हटल्याशिवाय आपल्याकडे जेवत नसतात, तुम्ही पहिल्यांदा काय म्हणा? श्लोक म्हणा. नाथ बाबांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. मी पण म्हणते, म्हणजे जेवढे बाहेरचे तेवढे येतील म्हणतील. कीर्तन संपलं, पंक्ती बसल्या, ऐका ना. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे बाई सब संतन की जय. असं म्हटल्या नाथबाबांनी डोळे मिटलेले होते आणि डोळे उघडायच्या आत श्रीखंड्यानं लगेच वरतून यमाला कॉल केला आणि नाथबाबांचे सगळे पितर आताच्या आता कुठे जेवायला आले पाहिजे? खाली भोजनाला आले पाहिजे. डोळे मिटेपर्यंत, श्लोक होईपर्यंत नाथबाबांचे सगळे पितर जेवायला कुठे आले? खाली आले आणि सगळे ताटावर बसलेले पाहिले. आणि ज्या वेळेला नाथबाबांनी सगळ्यांना ताटावर बसलेलं पाहिलं ना, त्यावेळेला नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि धन्य आहे श्रीखंड तू, का तुझ्यामुळं आज खऱ्या अर्थानं माझे सगळे पितर जेवायला आले. धन्यवाद नाथ बाबा, धन्यवाद ते संत का ज्यांच्या घरी खऱ्या अर्थानं सगळे पितर जेवायला आले, का ज्यांच्या हातामध्ये काळ होता, मरण सुद्धा त्यांच्या स्वाधीन होतं. त्यांना काय म्हणतात? हरिभक्त. आणि असे हरिभक्त ज्या कुळात जन्माला आले त्या नाथ बाबांनी त्यांच्या पितरांना बोलावून सगळ्या पितराचा, सगळ्या कुळाचा काय केला? उद्धार केला अभंगाच्या पहिल्या चरणात. मायकच चालू नाही. श्री म्हणा तुम्ही कोणीतरी. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. कुणाची आज्ञा, कुणाची गागी, कुणाची बामी ग, आई विना जगमध्ये कोणीच नाही ग. महिला मंडळ, एकदा का आपली आई गेली, पुरुष मंडळ आपली माय गेली. आपली माय गेल्यानंतर कुणाची आज्ञा, कुणाची गागी, कुणाची मामी, कुणालाही आई म्हणून हाक मारा. आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही. आपल्या आईची सर जीवनामध्ये कुठल्याच बाईला येत नाही. महिला मंडळ, तिचं नाव म्हणजे माय आहे, तिचं नाव म्हणजे माय आहे. अरे एखादी मुलगी आपल्या बरोबरची बाहेराला जाते, आपली आई गेलेली आहे, शेजारची आई आहे, मुलगी आहे, तिची आई त्या मुलीचे लाड करते, तिला प्रेमानं खायला भरवते. बाई तुला हे ने, बाई तुला ते ने म्हणून सांगते. आई असेल माहेर नसून पिशवी कधी रिकामी जाणार नाही. कांदे देईल, बटाटे देईल, लसूण देईल, वानवळ देईल. मुलगी म्हणते आई माझ्या घरी काही नाही का, कमी नाही का, सगळं माझ्या घरी भरपूर आहे. आई मला नको. आई म्हणते बाई मला माहिती आहे तुझ्या
पण आईचा जीव आहे, थोडं का होईना घेऊन जा. आपली पिशवी कधी माहेरातून रिकामी जात नाही. महिला मंडळ तिचं नाव म्हणजे माय आहे. आणि ज्या दिवशी आई जाईल त्या दिवसापासून मुलगी भर उन्हाची येते आणि मुलगी भर उन्हाची निघते. पण बाई उन्हाची निघाली आणि का निघाली हे विचारायला तिला कुणी उरत नाही. त्यावेळेला आठवण कुणाची येते हो? आईची येते. म्हणून म्हणतात कुणाची आत्या, कुणाची काकी, कुणाची मामी ग, आई विना जगामध्ये कोणीच नाही ग. सोडून गेली आई वनवासाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला. आई कशाला सोडून गेली सगळं स्वर्गाला, ओ कोण वागविल तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला, तुझ्या या बाळाला. मग नंतर आपल्याला रडावं लागतं. म्हणून माझं म्हणणे नंतर रडत बसण्यापेक्षा आतापासून चांगलं जीवन जगा. सेवा आई बापाची करा आणि सेवा केल्यानंतर आई बाप गेल्यानंतर श्राद्ध करा, पिंडदान करा, अन्नदान करा आणि ज्ञानदान सुद्धा करा. ऐका नाही, कारण हे फक्त एका हरिभक्ताच्या हातात आहे. आपले आई वडील गेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा त्यांना चांगली गती मिळून देणं, चांगली जागा मिळून देणे मुलाच्या हातात आहे. कसं? म्हणून आई वडील गेल्यानंतर मुलानं श्राद्धाच्या दिवशी पिंडदान करावं लागतं, अन्नदान करावं लागतं आणि ज्ञानदान हे करावंच लागतं. मग तुम्ही म्हणशाल महाराज संत मंडळी सगळ्या कुळाचा उद्धार करतात, मग असा कुणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला? ऐका, कोणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला हो? कुणी कुणाच्या कुळाचा उद्धार केला? आता आमच्या नाथबाबांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगून जाईल. माझ्या नाथबाबा एक दिवस बसले होते. बसल्यानंतर आपल्या पत्नीला गिरजाबाईला बोलावलं, हरिपंडिताला बोलावलं. म्हणे बघ उद्या षष्टी आहे, उद्या मी जाणार, उद्या मी मरणार, उद्या मी ती सोडणार. त्या मुलानं पत्नीनं हसायला सुरुवात केली. काय बोलता नाथ बाबा? उद्या तुम्ही जाणार, उद्या तुम्ही मरणार? हो उद्या मी जाणार आहे, उद्या मी मरणार आहे. आता त्यांनी खऱ्या अर्थानं असं सांगितल्यानंतर हसायला लागले. पण नाथ बाबांनी सांगून टाकलं उद्या मी जाणार आहे, उद्या मी मरणार आहे. षष्टीचा दिवस उगवला आणि षष्टीचा दिवस उगवल्याबरोबर सकाळी नाथ बाबांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर हरिपंडिताच्या डोळ्याला पाणी आलं. ऐका नाही, गिरजा माऊलीनं हंबरडा फोडला. कालच मला नाथबाबा सांगून गेले, माझे पती सांगून गेले मी जाणार, मी मरणार. आम्ही काल हसल्यावर घेतलं, पण आज खऱ्या अर्थानं खरंच माझे पती गेले. हरिपंडित भाऊबंधांना सांगायला गेला, श्याम भटजी, बळवंत भटजी चला, गोविंद पंत, रामराव पंत चला, माझे बाबा गेले, माझे मामा गेले, माझे बाबा गेले. सगळ्या गावाला निरोप दिला, भाऊबंधाला निरोप पाठवला, गावाला निरोप गेला, सगळ्या भाऊबंधाला निरोप गेला. आणि सगळ्या भाऊबंधाला निरोप गेल्यानंतर सगळे जण जमा झाले. गोदावरीच्या काठी चंदनाच्या लाकडाची चिता रचली. नाथबाबांच्या अंत्ययात्रेची तयारी खऱ्या अर्थानं सुरू झाली. ज्या वेळेला नाथबाबांच्या अंत्ययात्रेची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि तयारी ज्या वेळेला सुरू झालेली असताना श्याम भटजी, बळवंत भटजी, गोविंद पंत, रामराव पंत त्यांचे भाऊबंद चौघे जण खांदेकरी, ऐका नाही, अंत्ययात्रा एका गल्लीतून निघाली, अंत्ययात्रा एका चौकातून निघाली. आणि एका चौकातून निघाल्यानंतर आता खांदेकरांनी कसं चालायचं असतं, शांत चालायचं असतं. पण हे जरा भाऊबंद थोडे आगाऊ होते. श्याम भटजी बळवंत भटजीला म्हणतो का आयुष्यभर नाथबाबांना हरिजनांना भोजन घातलं, भाऊबंदाला कधी घरी बोलावलं नाही, ऐका नाही, आपल्याला नीट विचारपूस केली नाही, आयुष्यभर गरीबाला जेवण घातलं, आयुष्यभर त्यांना भोजन घातलं, पण शेवटी कुणाच्या खांद्यावर जावं लागलं? या भाऊबंदाच्याच खांद्यावर जावं लागलं की नाही? आणि शेवटी कुणाच्या खांद्यावर निघाले नाथबाबा? आपल्याच खांद्यावर निघाले. हे वाक्य महिला मंडळ माझ्या नाथबाबांना ऐकलं आणि हे वाक्य नाथबाबांना ऐकल्याबरोबर नाथबाबा तिरडीवर उठून बसले. काय बसले? उठून बसले. ए भाऊबंदा, तिरडी खाली ठेवा, खाली, आत्ताच्या आत्ता खाली ठेवा. नाथबाबाला वरती उठलेलं पाहून यांनी पटकन तिरडी खालीच टेकवली. टेकवल्याबरोबर नाथबाबा म्हटले, काय म्हटले तुम्ही? आयुष्यभर यांना त्यांना भोजन घातलं आणि मी भाऊबंदाच्या खांद्यावर निघालो. ए भाऊबंदा, मला तुमची गरज नाही, मी तुमच्या खांद्यावर जाणारही नाही आणि मरणारही नाही. परत षष्ठी तिथीला मी मरेल, पण तुमच्या खांद्यावर मला जायचं नाही, मरायचं नाही. अहो माझे नाथबाबा जिवंत झाले, ऐका नाही, संत हे इच्छा मरणी असतात. येणं जाणं मरणं हे त्यांच्या खऱ्या अर्थ काय असतं, हातामध्ये असतं. माझे नाथबाबा परत एकदा महिला मंडळ जिवंत झाले ना, ऐका नाही. आणि परत जिवंत झाल्यानंतर बघा, परत षष्टीचीच वाट पाहत बसले. नाथबाबा जिवंत झाले. जिवंत झाल्यानंतर परत ज्या वेळेला षष्ठी तिथी आली, षष्ठी तिथी आल्यानंतर माझ्या नाथबाबांना देह सोडला.
देह सोडल्यानंतर परत हरिपंडित भाऊबंदाला बोलवायला, शांभरजी बलवंत भटजी चला, गोविंद पंत रामराव पंत चला, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले, माझे बाबा गेले. ऐका नाही, परत बोलवायला गेले. त्यावेळेला शांभरजी बळवंत भटजी म्हणतो, तुझा बाप कसला मरतो म्हणे? मरणाचं नाटक करतो, मरणाचं सोंग घेतो, तिरडीवर उठून बसतो. आम्ही आता येणार, आम्ही आता येणार नाही. तुझा बाप मरत नाही म्हणे, मरणाचं नाटक करतो. मागच्याच वेळेला पाहिलं म्हणे, आम्ही येणार नाही. कुणी यायला तयार नाही. हरी पंडित डसा रडत होते, असं करू नका हो, खरंच माझे बाबा गेले म्हणून तर मी तुम्हाला सांगायला आलो ना, चला 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 असं म्हटल्यानंतर श्याम भटजी, बळवंत भटजी, गोविंद पंत आणि रामराव पंत खऱ्या अर्थानं परत एकदा सगळेजण गेले. पण आता ठरवलं म्हणे कुणी बोलायचं नाही, कारण हा बाबा जिवंत होतो म्हणे. ऐका नाही, कुणी बोलायचं नाही, तोंडातून एक शब्द सुद्धा काढायचा नाही. आणि त्या विधी शांततेमध्ये काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे. कोणी एका शब्दानं बोलायचं नाही, सगळे शांतता, बेशान शांतता. अंत्ययात्रा निघाली आणि अंत्ययात्रा एका गल्लीतून चालली होती, एका चौकातून चालली होती. आणि एका चौकातून अंत्ययात्रा चाललेली असताना समोरून एक म्हातारी आपल्या लेकीला सासरी बोलवायला निघाली होती. कुठे निघाली होती? सासरी बोलवायला निघाली होती. आणि ज्या वेळेला सासरी बोलवायला निघाली त्यावेळेला ती म्हणते, बाई अपशकुन झाला. आता म्हातारे माणसं पहिले कसे होते, अपशकुन झाला का बाई? मी माझ्या लेकीला सासरी बोलवायला निघाले आणि या मेल्याला आजच मरायला जमलं का म्हणे. म्हातारीच होती ना, काय म्हणते, मी माझ्या लेकीला सासरी बोलवायला निघाले आणि या मेल्याला आजच मरायला जमलं का म्हणे. हे वाक्य माझ्या नाथबाबांनी ऐकलं आणि नाथबाबा तिरडीवर उठून बसले. म्हटले, म्हातारे बाई, माझ्यामुळे कुणाच्या जीवनात अपशकुन नको ग. ऐका नाही, तू तुझ्या लेकीला सासरी नेऊन घाल आणि मी परत षष्टीला मरेन म्हणे, नंतर मरेन, मला काही जायची घाई नाही. संतही इच्छा मरणे असतात, येणं जाणं खऱ्या अर्थानं त्यांच्या हातामध्ये असतं, त्यांना संत म्हणतात. माझे नाथबाबा जिवंत झाले, परत षष्टी तिथी आली, कारण भाऊ काळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्टी, लेखन कामासाठी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरीवर टीका केली ना, ऐका नाही, नाथबाबांनी ती सुद्धा षष्टीलाच केली. नाथबाबांच्या जीवनामध्ये षष्टी तिथीला फार मोठं महत्व होतं. ऐका नाही, संत इच्छा मरणे असतात. नंतर नाथबाबांनी सांगितलं, मला कुणाच्या खांद्यावरही जायचं नाही आणि कुणाच्या अंगावरही जायचं नाही, मला कुणाचाच बोजा पडायचं नाही. षष्टी तिथी उगली, नाथबाबा सकाळी उठले, गोदावरीच्या काठी गंगेमध्ये गेले, उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं, आपल्या हातामध्ये एक रिकामा घट नेला आणि जिथं नाथबाबा गंगेमध्ये गुप्त झाले, पाण्यामध्ये गेले गुप्त झाले, आणि जिथं गुप्त झाले तिथं घट तसाच पालथा राहिला, आणि जिथं घट पालथा राहिला तिथं नाथबाबांचं पैठणला समाधी मंदिर बांधण्यात आलं. म्हणजे संत हे कसे असतात, इच्छा मरणी असतात. ऐके नाही, म्हणजे सगळ्या कुळाचा उद्धार करणारे जीवनामध्ये संत असतात, संत इच्छा मरणी असतात. येणं जाणं त्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं असतं. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते का, एक दिवस नाथबाबांच्या वडिलांचं श्राद्ध, ऐका नाही, आणि सगळ्या भाऊबंदाला जेवायला बोलावलं. आनंद, स्वयंपाकाचा घमघमाट येतोय घरामधून, पण काही या हरिजन मंडळी बाहेरून चालले होते, त्यांची लेकरं रडत होती, कडेवर होती. ते म्हणत होते की नाथबाबांच्या वाड्यातून एवढा वास येतोय स्वयंपाकाचा, आमच्या लेकरांना भुका लागले, आम्हाला नाथबाबा जेवायला देईल का? पण जेवण कोणाला घालायचं होतं? भाऊबंदांना. नाथबाबांनी त्यांचं रडणं ऐकलं, त्यांचं बोलणं ऐकलं. नाथबाबांनी काय केलं का, त्या भाऊबंदांच्या आधी त्या मंडळीला भोजनाला बोलावलं. भोजनाला बोलावलं म्हणून भाऊबंद तिकडे रुसून बसले, आहे का नाही. पण नाथबाबांनी त्या हरिजन मंडळी भोजन घातल्यानंतर सगळी मंडळी निघून गेले. गिरजा माऊलीने सगळा वाडा धुतला, सगळे भांडे घासले, परत डबल स्वयंपाक केला आणि भाऊबंदाला बोलवायला गेले. भाऊबंद म्हटले, आम्हाला मान दिला नाही, तू त्यांना जेवायला बोलावलंस ना, आता आम्ही जेवायला येणार नाही. नाथबाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे आणि माझे भाऊबंद आता जेवायला येत नाही, आता मी काय करू? नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पण नाथबाबांच्या घरी 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून, 12 वर्ष श्रीखंड म्हणून चाकरी करणारा कोण होता? कावडलेले पाणी जागरी चक्र
वर्ष चाकरी केली भगवंतानं? नाथबाबांच्या घरी किती वर्ष? स्वर द्या. 12 वर्ष केशव म्हणून, 12 वर्ष माधव म्हणून. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी निळा वंदिताचे बाय. ऐका नाही, 36 वर्ष चाकरी केली. त्या श्रीखंड्यानं पाहिलं का ज्यांच्या घरी मी राबतोय त्या नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. श्रीखंड्या जवळ गेला. महाराज काय झालं? अरे आज माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, भोजन द्यायचे भाऊबंधांना. पण ती हरिजन मंडळीची मुलं रडत होती ना, म्हणून त्यांना भोजन घातलं, त्यांच्या पोटाला घातलं आणि त्यांना आधी दिल्यामुळं आता भाऊबंद काही जेवायला येत नाही. त्यावेळेला श्रीखंडाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. माझ्या नाथबाबांच्या घरी मी चाकरी करतोय आणि एकही भाऊबंधांना जेवायला येऊ नये. त्यावेळेला श्रीखंडानं सांगितलं, नाथ बाबा रडायचं नाही. मग काय करू श्रीखंड्या? अरे एकही भाऊबंद आता माझ्या घरी जेवायला येत नाही, मी करू काय? असं म्हटल्यानंतर श्रीखंडानं सांगितलं, नाथ बाबा पानं वाढायला घ्या, पानं वाढायला घ्या, पानं वाढायला घ्या. म्हटल्याबरोबर येतील का जेवायला? अरे सगळे येणार जेवायला. नाथ बाबांना सांगितलं सगळे येतील जेवायला, तुम्ही पानं वाढायला घ्या. पानं वाढले, सगळे पदार्थ बनवलेले सगळे वाढले आणि सगळे पदार्थ खऱ्या अर्थानं वाढल्यानंतर बघा आता नाथ बाबांनी सांगितलं, श्रीखंड्या बाबा पानं वाढले, जेवण वाढलं, ऐका नाही आता कधी यायचे जेवायला? त्यावेळेला श्रीखंड्याने सांगितलं. नाथ बाबा म्हणतात, श्रीखंड्या म्हणतो, नाथ बाबा अहो श्लोक म्हटल्याशिवाय आपल्याकडे जेवत नसतात, तुम्ही पहिल्यांदा काय म्हणा? श्लोक म्हणा. नाथ बाबांनी श्लोक म्हणायला सुरुवात केली. मी पण म्हणते, म्हणजे जेवढे बाहेरचे तेवढे येतील म्हणतील. कीर्तन संपलं, पंक्ती बसल्या. ऐका ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानी जे यज्ञ कर्म. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे बाई सब संतन की जय. असं म्हटल्या नाथबाबांनी डोळे मिटलेले होते आणि डोळे उघडायच्या आत श्रीखंड्यानं लगेच वरतून यमाला कॉल केला आणि नाथबाबांचे सगळे पितर आताच्या आता कुठे जेवायला आले पाहिजे? खाली भोजनाला आले पाहिजे. डोळे मिटेपर्यंत, श्लोक होईपर्यंत नाथबाबांचे सगळे पितर जेवायला कुठे आले? खाली आले आणि सगळे ताटावर बसलेले पाहिले. आणि ज्या वेळेला नाथबाबांनी सगळ्यांना ताटावर बसलेलं पाहिलं ना, त्यावेळेला नाथबाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि धन्य आहे श्रीखंड तू, का तुझ्यामुळं आज खऱ्या अर्थानं माझे सगळे पितर जेवायला आले. धन्यवाद नाथ बाबा, धन्यवाद ते संत का ज्यांच्या घरी खऱ्या अर्थानं सगळे पितर जेवायला आले, का ज्यांच्या हातामध्ये काळ होता, मरण सुद्धा त्यांच्या स्वाधीन होतं. त्यांना काय म्हणतात? हरिभक्त. आणि असे हरिभक्त ज्या कुळात जन्माला आले त्या नाथ बाबांनी त्यांच्या पितरांना बोलावून सगळ्या पितराचा, सगळ्या कुळाचा काय केला? उद्धार केला अभंगाच्या पहिल्या चरणात. मायकच चालू नाही. श्री म्हणा तुम्ही कोणीतरी धन्य हरी भाई, धन्य हरी जावई, धन्य हरी भाई, धन्य हरी जावई.
माऊलीला धन्य हरी भक्त धन्य ते नाथ बाबा जन्माले ज्या वंशी ज्या वंशात ज्या मानाले सकाळ कुळासे तारी गेले सगळे आपल्या पितराचा पूर्वजाचा उद्धार केला असा हरिभक्त जन्माला यावा कुणासारखा नाथ बाबा सारखा तुळशी माला गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा अगदी असंच हे कुटुंब आहे म्हणून तर या कुटुंबानं आज हरिपाठ ग्रंथाचं वाटप केले बरं का काय केलं हरिपाठाचं या ठिकाणी आज वाटप केले तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला काय दिला हरिपाठ दिला ऐका ना तो हरिपाठ आपल्या खिशात ठेवायचा आणि रोज काय करायचं त्याचं वाचन करायचं कारण तुम्ही जीवनामध्ये जर हरिपाठ वाचला आणि तुम्ही जर जीवनामध्ये जर हरिपाठ केला तर आमची माऊली सांगते का जर नुसता हरिपाठ जरी केला तरी जीवनामध्ये काय आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा हरिपाठ जरी तुम्ही तोंडाने गायला ना तर तुमचा देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही ही ताकद आहे हरिपाठामध्ये ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग शोभा हरिपाठ केली ना तर आपल्या पूर्वजांना वैकुंठात जागा मिळते ही ताकद आहे हरिपाठामध्ये म्हणून चांगलं जीवन जगा हरिपाठ करा भगवंताचं भजन करा चिंतन करा नामस्मरण करा सेवा आई बापाची करा आणि जर तुम्ही नाही केलं तर वरून वाट पाहतात ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भक्त राजा व्हावा कोणी नाही केलं तर वाट पाहतात पण जर रोज हरिपाठ केला तर पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजांची वैकुंठाची वाट सोपी करण्याची ताकद हरिपाठात आहे म्हणून भजन करा चिंतन करा नामस्मरण करा आणि सेवा खऱ्या अर्थानं आई बापाची करा एकदा सर्वांनी भजन करूया विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय हो वा वा चला चला आता तरी 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांबून घ्या तुम्ही सगळे 2 मिनिटं जय हो वा वा क्या बात आहे चला ऐका पकवास झाल्यावर वाचतील काय काय वा जय हो दीपती कळा आहे का नाही असे चांगली मुलं मुली जन्माला घाला नाथ बाबांसारखे मुलं जन्माला घाला निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई सारखे महिला मंडळ मुलं जन्माला घाला मुली जन्माला घाला चांगले जीवन जगा या देहाचं एकदा सोनं करा आणि देवाजीचे मनात येते कोणाचे झाले ना हरिचंद्र तारा राणे वाहेड माघरी पाणी युक्तीप्रमाणे या कुटुंबातल्या या ठिकाणी आई गेल्या अंजना आई गेल्या मला जेवढं बोलता येईल तेवढं आईवर अभंगावर मी बोलले तेव्हा मी बापावर बोलले होते कारण तेव्हा मला वडिलांसाठी बोलावलं होतं आपण तो कार्यक्रम वडिलांसाठी केला होता आज मला आईसाठी बोलावलं होतं म्हणून मी जे बोलले ते आईसाठी मुली जन्माला आल्या पाहिजे माझ्या मुलींसारख्या माझ्या मुलींकडे एकदा बघा कन्या आईसी तरी दे जैसी मीरा मुक्ताबाई अशा मुली जन्माला आल्या पाहिजे मुलींवर संस्कार करा चांगले जीवन जगा ऐका नाही मुलं जन्माला आले पाहिजे कोणासारखे छत्रपती शिवाजी राजांसारखे अंधार बडा चालला एक दिवा पाहिजे अंधार बडा चालला एक दिवा पाहिजे इंद्र स्वराज्य संपत चालले त्यासाठी जिजाऊचा आशीर्वाद पाहिजे जिजाऊचा आशीर्वाद पाहिजे गाजल्याशिवाय धारवी तलवारीच्या पाण्याला राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला राजाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला चांगलं जीवन या ठिकाणी जगायचंय एका वाक्यात सांगते छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं 65 किलोची नाव छत्रपती
छत्रपती शिवाजी. म्हणून शेवट एकच करेन, मुलं जन्माला घाला माझ्या छत्रपती शिवाजी राजांसारखे, ऐका नाही. आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं, काय एवढा वेळ कीर्तन केलंय आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही, एवढंही ऐकून जर तुम्ही सावध झाले नाही आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही, तर शेवट एकच करू. काय म्हणतात नाथ बाबा, हे जरी नाही झालं मग दुसरा येईल, हे जरी नाही झालं. तरी नाही झालं, मग दुसरं येईल. नाही, शेवट शेवट सरती शेवटी बाळ बांधून येईल, सरती शेवटी बाळ बांधून येईल. शेवटी बाळ बांधून येईल, सरते शेवटी बाळ बांधून येईल. एखाद्या राजाने आमच्या गायबा बाईला, आमच्या गायबा बाईला. पिंगा, 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 पिंगा माधुरी. पिंगा माधुरी, बोली बोलत देखा पिंगा माधुरी. मल्हारी
म्हणून नाथबाबा म्हणतात एवढंही सांगून जर ऐकलं नाही तर तुमचं आमचं काही खरं नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. जे सांगितलंय ते आचरणात आणा. वेळ भरपूर झालेला आहे. मी तरी काय करू, कार्यक्रमात सुरू व्हायला 11:15 आणि 11:30 वाजतात. आहे का नाही. थंडीची आई गेल्यानंतर आई म्हणून हाका मारायचा अधिकार राहत नाही. म्हणून शेवटी एकच करते. सोडणी या गेली आई आम्हाले करांना, आई 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 हाका मारू मी कोणाला. आई आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला, आठवण येते आई याच गाडीला. सोडून या गेली आई आम्हाले करांना, आई 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 हाका मारू मी कोणाला. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी गुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालता तुडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची सावरानी तुग चंदराची गोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन. आई देवापाशी मी ग, आई तुला सगळं मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना तुका मन पितृ आशीर्वाद दे, तुका मन पितृ आशीर्वाद दे. कल्याणाची काया गोळा, कल्याणाची काया गोळा. जेवढं बोलता येईल तेवढं आईवर अभंगावर, कारण वेळ कमी पडतो. जय हो. वा वा. ज्ञानोबाराया माझ्या गोवाराया, ज्ञानोबाराया माझ्या गोवाराया. ए कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या गोवाराया.